होतं आणि तुम्हाला ते सर्जरीच्या डॉक्टरने सांगितलं होतं की ते कट करावं लागेल. पायाचं बोट कट कट करावं लागेल. माऊली रामकृष्ण हरी, मी डॉक्टर हरिदास मुंडे, संत कृपा आयुर्वेद क्लिनिक अनदूर. माझ्याकडे गेल्या महिन्यामध्ये पेशंट आले होते. धाराशिव जवळील गावसूद या गावचे पेशंट आहेत. आपण त्यांना विचारू की काय त्रास होता आणि आता आपण व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत की त्यांची जखम पूर्वी कशी होती आणि आता कशी आहे. तुमचं नाव सांगा काका. दशरथ मनोहर सगर गावसूद. दशरथ सगर गावसूद. गावसूद. आणि पायाची जखम दाखवा, पायावर घ्या. तर ही जखम किती दिवसापूर्वी झाली होती तुम्हाला? 4 महिन्याखाली. 4 महिन्यापूर्वी जखम झाली होती आणि पूर्ण बोळ पडलं होतं आतमध्ये. मधलं बोन दिसत होतं, पूर्ण हाड दिसत होतं आणि तुम्हाला ते सर्जरीच्या डॉक्टरने सांगितलं होतं की ते कट करावं लागेल. पायाचं बोट कट करावं लागेल आणि त्यांना दुसऱ्याने सल्ला दिला की तुम्ही एकदा इथं आयुर्वेदिक उपचार घ्या, तुम्हाला ते पायाचं बोट काढायची गरज नाही. आपल्याकडे आल्यानंतर बघितलं पेशंट, ऊन फ्रेश होती, कुठं गँग्रीन वगैरे काही नव्हतं. आपण पेशंटला सांगितलं की 100% तुम्हाला आपण बरं करू. 1 महिन्याच्या मेडिसिन मध्ये 80% जखम भरून आलेली आहे. पूर्ण हाड वगैरे काही दिसत नाही. आता मास्क तिथं सगळं जुळत आलेलं आहे. अजून थोडीशी केअर, काळजी व्यवस्थित घेतली की अजून 1 महिना 2 महिन्यामध्ये ते पूर्ण पूर्ववत होणार 100%. जर कोणाला जुन्या जखमा असतील, गँग्रीन झालेलं नसेल आणि जर डॉक्टर सर्जरीचे काही लोक ते बोट कापावंच लागतंय, पायच कापावं लागतंय, अशा गोष्टी सांगत असतील तर आयुर्वेदामध्ये खूप चांगले औषध आहेत जे की तुम्हाला तुमचे अवयव बोट कापण्यापासून तुम्हाला वाचवू शकतील. जर कोणाला प्रॉब्लेम असतील तर नक्कीच स्क्रीनवरती नंबर आहे, एकदा अवश्य भेट द्या. संत कृपा आयुर्वेदला, डॉक्टर हरिदास मुंडे. रामकृष्ण.